मंडळी, तुम्हाला माहिती आहे, उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची पूजा केली तर कामना पूर्ती होते, इच्छा पूर्ती होते. उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाच्या पूजेने अनेक चमत्कार माणसाच्या आयुष्यात घडून येतात. पण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांबद्दल अनेक समज आणि गैरसमज सुद्धा समाजामध्ये आहेत, की उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाचं शास्त्र कडक असतं किंवा जर त्यांची पूजा व्यवस्थित नाही झाली तर गणपती बाप्पा रागावतो आणि मग काहीतरी चुकीचं घडतं. अशा अनेक समजुती आहेत. मग या फक्त समजुती आहेत का गैरसमजुती आहेत? त्याचबरोबर जर उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची पूजा करायची असेल तर त्यासाठी काय करावं, किंवा उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची पूजा केल्याने नक्की कशा प्रकारचे लाभ माणसाला होतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि शास्त्र याबद्दल काय सांगतं, शास्त्रामध्ये काय नमूद करण्यात आले, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. मित्रांनो, तुमच्यापैकी 80% जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि गणपती बाप्पाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांकडे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पाच्या सोंडेचा अग्र अर्थात जो पुढचा भाग आहे तो भाग त्याच्या उजव्या वरील हाताकडे वळलेला असेल तर त्याला सिद्धिविनायक म्हणतात. म्हणजे ज्याला आपण उजव्या सोंडेचा गणपती म्हणतो. त्या गणपतीची सोंड कशी असते तर त्या सोंडेचा जो पुढचा भाग आहे तो गणपती बाप्पाचे जे 4 हात आहेत त्यापैकी उजव्या बाजूच्या वरच्या हाताकडे वळलेला असतो आणि म्हणून त्याला म्हणतात सिद्धिविनायक. आणि आता जर सोंडेचा तोच पुढचा भाग डाव्या बाजूला वरच्या हाताकडे वळलेला असेल तर त्याला म्हणतात रिद्धिविनायक. त्याचबरोबर जर गणपती बाप्पाच्या सोंडेचा पुढचा भाग हा उजव्या बाजूला खालचा जो हात आहे त्या हाताकडे वळलेला असेल तर त्याला म्हणतात बुद्धिविनायक. आणि तसंच डाव्या बाजूच्या खालच्या हाताकडे जर सोंडेचा पुढचा भाग वळलेला असेल तर त्याला म्हणतात शक्तिविनायक. असे हे गणपती बाप्पाच्या मूर्तीचे 4 प्रकार आहेत, गणपती बाप्पाचे 4 अवतार आहेत असं आपण म्हणू शकतो. या 4 विनायकांपैकी सिद्धिविनायक हा सर्वप्रसिद्ध असून तो मोक्ष सिद्धिकारक समजला जातो. अर्थात ज्याला आपण उजव्या सोंडेचा गणपती म्हणतो तो मोक्ष सिद्धिकारक समजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये काही सूक्ष्म तपशिलासह फारशी माहिती आढळत नाही. गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा काही स्पष्ट उल्लेख आढळत नाही. त्यामुळेच काही वृद्ध किंवा जाणकार आहेत किंवा निस्सीम गणेश भक्त आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवरच अवलंबून राहावं लागतं. जेव्हा गणपती बाप्पाच्या उपासनेचा आणखीन अभ्यास केला जातो, गणपती बाप्पांच्या अवतारांचा अभ्यास केला जातो, तेव्हा एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे गणेश आणि महागणपती या 2 भिन्न संकल्पना असून पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार आहे. आता तुमचा थोडा गोंधळ झाला असेल की हा आता महागणपती कोण, तर महागणपती म्हणजेच जगद उत्पत्ती होण्यापूर्वी जी निर्गुण स्वरूपामध्ये जे तत्व होतं, महत्त्व होतं, त्या तत्वाला महागणपती म्हटलं गेलं. आणि त्याच महागणपतीचं आवाहन पार्वती मातेने केलं होतं. तिने जो मातीचा गणपती बनवला होता, जो मातीचा एक मुलगा बनवला होता, त्यामध्ये महागणपतीने यावं असं आवाहन पार्वती मातेने केलं होतं आणि मग गणेश अवतार झाला. या महागणपतीनेच विविध प्रसंगी अनेक अवतार धारण केले, दुष्टांचा संहार केला आणि सृष्टांचा प्रतिपाळ केला. आता महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा जो गिरिजात्मज आहे हा गणेश अवतार म्हणजेच पार्वती पुत्र आहे आणि इतर जे 7 गणपती आहेत ते महागणपती आहे असं सांगितलं जातं. जेव्हा एखाद्या विशिष्ट सिद्धी किंवा मोक्ष सिद्धीच्या प्राप्तीसाठी गणेशाची आराधना केली जाते तेव्हा उजव्या सोंडेच्याच गणपतीची उपासना केली जाते किंवा उजव्या सोंडेचाच गणपती घेण्याची प्रथा आहे. अशा वेळी पार्थिव गणपतीची आराधना करणंच अपेक्षित असतं. या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मातीपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाची ध्यानावाहनपूर्वक षोडशोपचारे पूजा करून आपली पूजा पूर्ण झाली की लगेचच विसर्जन करणं अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यसिद्धीसाठी गणपती बाप्पाची उपासना करता आणि उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची एखाद्या सिद्धीसाठी उपासना केली जाते तेव्हा खास करून ती मूर्ती मातीची बनवली जाते आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर ती लगेचच विसर्जित केली जाते. आणि ही पूजा मात्र अत्यंत शुचिरभूतपणे तंतोतंत विधिविधानपूर्वक सगळ्या नियमांचं पालन करत करणं अपेक्षित असतं. आणि म्हणूनच ही पूजा करण्याआधी तज्ज्ञ गणेश उपासकांकडून त्याचं विधी काय आहे हे माहीत करून घेणं आवश्यक असतं. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमागील कामना उच्चस्तरीय असल्यामुळेच कडक सोवळे, घरात अत्यंत पवित्र वातावरण, सात्विक आहार, रोज मोदकाचा नैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळाव्याच लागतात.
याच तर उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची आराधना आणि म्हणूनच की काय कोण जाणे, पण उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना करणं हे अत्यंत मर्यादित स्वरूपात आढळतं. या आराधनेला विकल्प म्हणजे गणेश चतुर्थी निमित्त गणपती पूजन केलं जातं. यावेळी त्याची सोंड डावीकडे असली तरी तो सिद्धिविनायक म्हणूनच पूजला जातो. आता काही प्रसंगी सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूंपासून तयार केलेल्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची मूर्ती सुद्धा आढळते. पण पूर्वापार चालत आलेल्या अशा मूर्तींच्या आराधनेमागे असलेली भक्ती ही बऱ्याच वेळा प्रीतीपोटी नसून भीतीपोटी असते. अनेक गैरसमज या उजव्या सोंडेच्या गणपतीबाबत आहेत. म्हणजे कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो किंवा सिद्धिविनायक घरामध्ये ठेवू नये, अशा एक ना अनेक अंधश्रद्धा भरपूर आहेत. पण वास्तविक पाहता कडक आचार न पाळल्यास फार तर फार देवमूर्तीतील देवत्व कमी होते, पण त्याचे तथाकथित अतिरंजित परिणाम होणार नाहीत, कारण त्यास तसा काहीही शास्त्रीय आधार नाही. ज्या घरात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे तिथे जर काही उपद्रव असतीलच, तर त्यामागे कारणं सुद्धा वेगवेगळी असतील. बऱ्याचदा माणसाची कर्मही त्याला जबाबदार असतात, पण त्यासाठी गणपती बाप्पाला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नाही. मंडळी, आशा आहे की उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते या व्हिडिओतनं नक्कीच दूर झाले असतील. उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची उपासना केल्याने मनोकामना पूर्ती, कार्यसिद्धी होते. फक्त ती उपासना करण्याआधी जाणकारांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. त्याच्या पूजेचे काही विशिष्ट नियम आहेत ते सुद्धा जाणून घ्यावेत आणि मगच उजव्या सोंडेच्या गणेशाची पूजा करावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणपती बाप्पा उजव्या सोंडेचा असू द्या नाहीतर डाव्या सोंडेचा असू द्या, त्याच्याबद्दल मनात भीती बाळगण्याऐवजी प्रेम असावं, भक्ती असावी. मग गणपती बाप्पाची सोंड कुठेही असली तरी त्याच्या कृपेचा अनुभव येतोच येतो. आणि तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये गणपती बाप्पाच्या पूजेविषयी किंवा उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाविषयी आणखीनही काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि ती उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करू. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका. तुमच्या कमेंटनी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उत्साह आम्हाला मिळतो. म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की नोंदवा. त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.